माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे अगोदरच बॅकफुटवर गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे। या ठिकाणी राष्ट्रवादीला पराभूत करण्यासाठी शिवसेना, भाजप आणि काँग्रेस यांची छुपी युती झाली आहे। माढा मतदारसंघात शनिवारी या तीन पक्षातील नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली। यावेळी नुकतेच भाजपवासी झालेले धैर्यशील मोहिते पाटील आणि साताऱ्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर यांनी शिवसेना आमदार नारायण पाटील यांची भेट घेतली। माढ्यातील या स्थानिक समीकरणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणखी अडचणीत आली आहे। सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार माढ्यातून निवडणूक लढणार असल्याच्या वृत्तानंतर हा मतदारसंघ चांगलाच प्रकाश झोतात आला होता। मात्र विजयसिंह मोहिते पाटील यांच्या समर्थकांची असलेली नाराजी लक्षात घेऊन शरद पवार यांनी वेळीच माढ्यातून माघार घेतली होती। परंतु या सगळ्या घडामोडींमुळे आता माढ्यातील राजकीय लढत आणखीनच प्रतिष्ठेची झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय शिंदे हे माढा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। मोहिते पाटील घराण्याचे कट्टर विरोधक आहेत म्हणून त्यांची ओळख आहे। त्यामुळे आता ते या आव्हानाचा कशा प्रकारे सामना करणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे।